त्यांच्या कंटेनर सोबत कोणते क्लास अप्लाय करायचे आणि बटन सोबत कोणते क्लास अप्लाय करायचे हे आपण कालच्या डिस्कशन मध्ये पाहिलं होतं. ठीक आहे, आज आपण बघणार आहे की बटनची ग्रुपिंग कशी करायची. म्हणजे एका ग्रुपमध्येच तुम्हाला जर का बटन पाहिजे असेल, जसे की तुम्हाला दिसताना फक्त असा एकच बटन दिसेल आणि याच्यामध्ये असे 3 बटन असतील. ठीक आहे, आणि याच्यामध्ये 3 बटन असतील अशा. याला म्हणतो आपण बटन ग्रुपिंग. ठीक आहे, तर हे कसं करायचं त्याच्यासाठी आज आपण बघूयात की HTML चा काय सिंटॅक्स आपल्याला लागणार आहे आणि त्याच्यामध्ये क्लासेस कोणते आपण अप्लाय करणार आहे. ठीक आहे, HTML सिंटॅक्स तुमचा सेमच असणार आहे की तुमचा एक कंटेनर असेल आणि त्याच्यामध्ये तुमचे बटन असणार आहे. ठीक आहे, तिथे असेल तुमचा एक कंटेनर आणि कंटेनरला फक्त तुम्ही क्लास देऊन एवढं सांगायचंय की खाली जो आहे तो जे काय बटन मी याच्यामध्ये घेत आहे त्याचा एक ग्रुप मला या ठिकाणी बनवायचा आहे. तर क्लास असणार आहे तुमचा BTN ग्रुप. कंटेनर मध्ये तुमचे असणारे बटन्स असणार आहे आणि बटनला जे क्लास आहे ते सेम तुम्ही जसे बटनला क्लास देतात तेच क्लास असणार आहे. लाईक BTN प्रायमरी, त्या हिशोबाने जे तुम्हाला द्यायचे ते बॉर्डर वगैरे आउटलाईन वगैरे जे द्यायचे असते ते. तर याचा एक प्रॅक्टिकल आपण फास्टली करून घेऊयात. जसं की हा तुमचा बटन आहे आणि हे बघा याला मी ग्रुप ऑलरेडी दिलेला आहे. ठीक आहे, आउटपुट आपण चेक करूया. बघा, हे जे 3 बटन तुम्हाला या ठिकाणी भेटत आहे कंबाईन एकाच ग्रुपमध्ये, यालाच म्हणतो आपण बटन ग्रुपिंग. ठीक आहे, सेम आपण काय करू शकतो की बटनच्या ऐवजी तुम्ही जसं आपण काल पाहिलं की आपण बटनचे क्लासेस जे आहे ते अँकर वर सुद्धा आपण अप्लाय करू शकतो. तर बघा मी याला सेम कॉपी करतो आणि खाली बटनच्या ऐवजी आपण घेऊयात अँकर. ठीक आहे, अँकर 1, अँकर 2 आणि अँकर 3 असे 3 अँकर आपण त्याच्यामध्ये घेऊ. तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही याच्यामध्ये ग्रुप करू शकता. आउटपुट चेक करूयात. अँकर 1, 2, 3. ठीक आहे, क्लासेस अँकरला तेच असणार जे बटनला आहे. ठीक आहे, मी सेम क्लासेस या ठिकाणी घेतो. क्लास BTN BTN सेकंड, आणि हा बघा हा तुमचा ग्रुप तयार आहे बटनचा. ठीक आहे, म्हणजे अँकरलाही तुम्ही करू शकता आणि सेम बटनला सुद्धा तुम्ही क्लासेस देऊन ग्रुप बनवू शकता. ठीक आहे, तर इथे मी लिहून देतो बटन्स आर अँकर विथ सेम क्लास. ओके, आता हेच बटन जर का तुम्हाला वेगवेगळ्या कलर मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, याला सेपरेट कलर सुद्धा देऊ शकता. जसे की वॉर्निंग, अशा प्रकारे. ठीक आहे, तर त्या 3 वेगवेगळ्या कलरचा जो आहे तो ग्रुप त्या ठिकाणी तयार होईल. ठीक आहे, सेम तुम्ही काय करू शकता, याला आउटलाईन सोबतही डिझाईन करू शकता. ठीक आहे, मी इथे लिहून देतो. वी कॅन वी कॅन यूज द सेपरेट क्लासेस टू ईच बटन. प्रत्येक बटनाला तुम्ही सेपरेट बटनचे क्लासेस, ठीक आहे, बटन क्लासेस यूज करू. सेपरेट बटन क्लासेस. सेम आता याच्यामध्ये लाईक काय असणार आहे, जसे की बटन कलर, त्यानंतर बटन आउटलाईन्स. ठीक आहे, हे जे क्लासेस आहे ते तुम्ही सेम
यूज करू शकता, डिसेबल वगैरे सगळ्या गोष्टी. ठीक आहे. आउटलाईनचं एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी बनवून घेऊया. इथे जे मी बटन सेकंडरी कलर वगैरे वापरलाय त्या ठिकाणी मी काय करतो, आउटलाईन. आउटलाईन साठी कोणता क्लास आहे सांगा. आउटलाईन यूज करायची असेल तर कोणता क्लास आपण यूज करतो. बटन बीटीएन बीटीएन आउटलाइन प्राइमरी येस, सर. आउटलाईन प्रायमरी. ठीक आहे. सेम तुम्हाला पाहिजे तसं, जसं मी याला देतो आउटलाईन सेकंडरी आणि याला करूयात आपण आउटलाईन इन्फो. आणि त्या पद्धतीचे आउटलाईन तुम्हाला त्या बटनला द्यायला पाहिजे. काहीतरी माझं इथे चुकलंय, आउटलाईनचं स्पेलिंग वगैरे चुकलं असेल. काय चुकले बघा बरं या क्लासमध्ये. दोन क्लासला आउटपुट आलेलं नाहीये. काय चुकत आहे सांगा. सर मध्ये डॅश राहिलंय. आयफोन आपल्या इथे राहिलेलं नाही. It's done. बघा, 3 टाईपचे बटन अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. ह्या बटन ग्रुपिंग तुम्हाला कामी येणार आहे जेव्हा तुम्ही पेजिनेशन वगैरे पुढे चालून करणार डिझाईन याच्यामध्ये. ठीक आहे. किंवा जिथे तुम्हाला मेनू वगैरे जो पार्ट तुम्ही बनवता तिथेही, जसं अँकरचा यूज करून तुम्ही मेनू वगैरे बनवता, तिथेही जर तुम्हाला बटन ग्रुपच्या हिशोबाने दाखवायचे असेल मेनू तर तुम्ही दाखवू शकता. ठीक आहे. हे झाले तुमचं की बटनला तुम्ही कशा पद्धतीने ग्रुपिंग केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय करू शकतो की चेकबॉक्स किंवा जे रेडिओ बटन असतात हे सुद्धा तुम्ही ग्रुपिंग करू शकता. ठीक आहे. वी ऑल्सो कॅन ग्रुपिंग कॅन with radio and checkbox buttons. ओके. ते कशी करायचे. ठीक आहे. तर सेम एक तुमचा कंटेनर, त्याच्यामध्ये आता काय असणार, अँकरची गरज नाहीये, बटनची गरज नाहीये, तर काय असणार आहे त्याच्यामध्ये इनपुट असणार. बरोबर, बटन घ्यायचे म्हणजे. आणि इनपुटचा टाईप काय असेल, जसं चेक बटन मला घ्यायचं असेल तर काय असेल टाईप, चेकबॉक्स. ठीक आहे. आणि क्लासेस जसं याच्या आधी आपण पाहिलेलं आहे, जे बटनला असतात तेच फक्त इथे सांगावं लागणार की हे बटन जे आहे ते चेक बॉक्स टाईपचं बटन आहे. इथे एक नवीन क्लास तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, दॅट इज बटन चेक. ठीक आहे. आणि नंतर याच्यासाठी तुम्हाला काय लेबल पाहिजे असेल ते लेबल तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. लेबल जसं की याला चेकबॉक्स 1, नंतर सेम आपण असे चेकबॉक्स बनवूया 2 and 3. ओके. लेबलसाठी आपण कोणता क्लास यूज करतो. बघा, आउटपुट मध्ये चेक करूयात आपण. आपण घेतलाय चेकबॉक्स बटन. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये लेबल घेतलाय. ठीक आहे. पण अजून हे काय बटनासारखं काम करत नाहीये. ठीक आहे. तर तुम्हाला जसं की बघा बटन आलेलं आहे, बट जसं इथे बघा या बटनवरती गेल्यानंतर तुमचा पॉइंटर वगैरे चेंज होतो. हे बटन सारखं काम नाही करत आहे. इथे लेबलला सुद्धा तुम्हाला सांगावं लागणार की हे सुद्धा एक बटन आहे. ठीक आहे. आणि त्याला सुद्धा तुम्हाला सेम बटन सारखे क्लासेस अप्लाय करावं लागणार. जसं की मी याला सांगतो की हा जो चेकबॉक्स आहे माझा तो एक बटन आहे आणि या बटनला मला पाहिजे आउटलाईन प्रायमरी. सेव्ह करूयात. बघा, आता आउटलाईन आली आणि हे बटन सुद्धा तयार. चेक बटन आहे. ठीक आहे. आता हे चेक बटन कसं आहे, तर मी याच्यामध्ये मल्टिपल चेक बटन या ठिकाणी घेतो. चेक बटनचं काम काय, मल्टिपल ऑप्शन जर का सिलेक्ट करायला द्यायचं असेल तुम्हाला युजरला, तर त्या ठिकाणी तुम्ही चेक बटन घेणार. इथे महत्वाच्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे तुम्हाला. एक, तुमच्या चेक बॉक्स घेऊन त्याला बटन चेक हा वाला क्लास द्यायचा आहे, बटन चेक. ठीक आहे. ते कन्फ्युज नाही व्हायचं. बटन घेणे आणि चेक सुद्धा दोन्ही टाईपचे तुम्हाला क्लास जे आहे त्याच्यामध्ये युज करणं आहे. म्हणजे 2 अक्षराचा 2 शब्दाचा मिळून तो जो क्लास बनत आहे बटन आणि चेक. ठीक आहे. तो तुम्हाला या ठिकाणी युज करायचा आहे. दुसरं म्हणजे त्याला जे लेबल तुम्ही युज करणार त्या लेबलला सुद्धा तुम्हाला बटन सारख्याच डिझाईन करायची आहे. ठीक आहे. आता चेक बॉक्स जसे की मल्टिपल सिलेक्शन साठी बघा मी हा
मल्टिपल सिलेक्ट होते का ते चेक करूयात. ठीक आहे. ओके. मल्टिपल सिलेक्शन या ठिकाणी झालं पाहिजे. ठीक आहे. बटन ग्रुप या ठिकाणी आपण दिलाय. नंतर चेकबॉक्स बटन सांगितलेलं आहे आणि बटन चेक याला तुम्ही क्लास दिलेला आहे. नंतर लेबल आणि लेबलला सुद्धा बटन बटन आउटलाईन वगैरे जे काय द्यायचं किंवा क्लास वगैरे द्यायचा अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता. बट हे बटन जे आहे ते सिलेक्ट मल्टिपल व्हायला पाहिजे. एकच बटन किंवा मल्टिपल, एकच बटन सिलेक्ट नव्हता, मल्टिपल इथे एकही नाही बोललो आलं. बघूयात आपण काय आपला क्लास वगैरे चुकलाय का. ओके. क्लासमध्ये तर काही चुकल्यासारखं नाहीये. ठीक आहे. एरिया लेबल याच्यावरती काम करेल का, पण गरज नाही एरिया लेबलची ऍक्च्युली. बटन ग्रुप. ओके. त्याच्यामध्ये एक रोल ग्रुप असं एक ऑप्शन आहे बघा. नाही, रोलचा याच्यावरती इम्पॅक्ट नाही होणार. ठीक आहे. ओके. चेक बॉक्स आपण बटन सारखे घेतोय. ठीक आहे. आपण नंतर याच्यामध्ये मी तुम्हाला उद्याला सांगेल बघा हा क्लास किंवा याच्यामध्ये काय आपण चेक केलं, काय आपण युज केलं म्हणजे मल्टिपल बटन सिलेक्ट व्हायला पाहिजे या ठिकाणी, पण होत नाही. ठीक आहे. चेकबॉक्स सारखे जसे चेकबॉक्स आपण यूज करतो ना तसे ते बटन सुद्धा यूज झाले पाहिजे चेकबॉक्स सारखे मल्टिपल सिलेक्शन. ठीक आहे. याच्यामध्ये एकतर टॉगलचा वगैरे काहीतरी यूज करावं लागेल, होऊ शकते, किंवा मग एखादा ऍट्रिब्यूट एक्स्ट्रा जो आहे तो यूज करावा लागेल. कम्प्लीट नावाचा फाईन. हा राहू देऊ आपण आजच्यासाठी पोर्शन. चेकबॉक्स झाले आपले. एक वेळा रेडिओ बटनचा सेम आपण बघूयात. रेडिओ बटन कशा पद्धतीने आपण यूज करू शकतो. ठीक आहे. टॉगल बटनचं मे बी होऊ शकते. मी काय हे याच्या आधी करून नाही पाहिलेलं ऍक्च्युली. कोणाला ओके. ठीक आहे. नाही नाही, हा ठीक आहे. मला कोड मिळाला ऍक्च्युली. ठीक आहे. हा पूर्णच्या पूर्ण कोड ठीक आहे. मी एक वेळा घेतो आणि चलो ठीक आहे. आपण बघूयात की याच्यामध्ये काय होते की तुम्ही जेव्हा डायरेक्टली बुटस्ट्रॅपच्या साईडवरून वगैरे कोड जर का घेत असाल, यांनी काय होते की अननेसेसरी ज्या गोष्टी गरजेच्या नाही त्यांनी काय कन्फ्युजन होऊ शकते तुम्हाला. जसं की हा कोड आहे. ठीक आहे. आणि हा कोड मे बी वर्क करेल त्या ठिकाणी. आता आपण बघूयात की काय. ओके. अशा पद्धतीने काय चेंजेस आपण देऊ शकतो, काय चेंजेस आपण देऊ शकत नाही. ज्याच्यामुळे म्हणजे देऊ शकत नाही म्हणजे डोक्याला हे एवढं मोठं लक्षात ठेवण्याची गरज नाही. जे नेमके तुमच्या कामापुरते क्लासेस आहेत तेवढे असावेत. ठीक आहे. आपण चेक करूयात की हे जे चेक बटन आपल्याला मिळत आहे बटन मध्ये, तर असं काय अननेसेसरी याच्यामध्ये आहे याची आपल्याला गरज नाही. ठीक आहे. ऍक्टिव्ह ठीक आहे, गरज नाही. बट ठीक आहे. ऑटो कम्प्लीट ची आय थिंक गरज नसायला पाहिजे. काढून टाकूयात. सध्या याची काही गरज नाही. ठीक आहे. आणि देन ओके. लेबलच्या आतमध्ये इनपुट घेतो का आपण. ठीक आहे. लेबलच्या आतमध्ये जर इनपुट नाही घेतला आपण, इनपुट आणि लेबल दोन्ही वेगळं ठेवलं, तर एका बटन सारखं आपल्याला ते ऍक्च्युली दिसायला पाहिजे. आउटपुट जे आहे त्याच्यामध्ये तुमचं कम्प्लीट बटनच दिसायला पाहिजे ते
त्याच्यामध्ये चेकबॉक्स नाही दिसत आपल्याला. बटन प्रायमरी लेबलच्या आतमध्ये इनपुट. ठीक आहे, टॉगलची गरज नाही. टाईप चेकबॉक्स ओके, लेबलच्या आतमध्ये घेतलेलं आहे मी, बट लेबलच्या आतची गरज नसावी. ठीक आहे, फाईन. सध्या पुरतं हे अशा पद्धतीने आपल्याला असे बटन पाहिजे जे मल्टिपल सिलेक्ट होते. ठीक आहे, आणि मी बघून सांगतो तुम्हाला की काय त्याच्यामध्ये आपला राहून गेलेला आहे क्लास. ठीक आहे, आपण एक वेळा लागलं तर इथे आपण बूस्ट्रॅप वरून मी एक वेळा चेक करतो. ठीक आहे, ओके. अजून कोड आउटपुट चेक करूया. एक दोन नाही, मल्टिपल सिलेक्ट झाले पाहिजे फक्त. ठीक आहे, मल्टिपल सिलेक्ट नाही होत. ड्रॉप डाऊन लिस्ट ची गरज नसावी. नाही, हे बटन घेतलेले ना आपण, बटन नाही घ्यायचं आपल्याला, चेक बॉक्स घ्यायचा आहे. एक मिनिट मी बघतो आणि सांगतो. ओके, क्लास बटन चेक आपण आय थिंक यूज केला म्हणून केला होता लास्ट टाइम आपण क्लास बटन चेक सुद्धा. ह्याच्यामध्ये तुम्हाला नेमके क्लास कोणते आणि बाकी ज्या अननेसेसरी गोष्टी आहेत त्या मी थोड्याशा याच्यामधनं काढून बघतो. आउटपुट मध्ये जर बघितलं तर बघा, हे अशा पद्धतीचं आउटपुट असावं. जसं की मी मल्टिपल बटन या ठिकाणी चेक करत आणि ते दिसताना बटन सारखेच दिसलं पाहिजे अशा पद्धतीने. जे पाहिजे ते ऑप्शन मी सिलेक्ट करू शकतो पाहिजे त्याच्यापैकी. ठीक आहे, तर आपण लगभग हाच केला होता की इनपुट आहे, इनपुटला आपण चेकबॉक्स दिलेला आहे, बटन चेक दिलेले, सेम क्लास दिले होते आपण, आणि बटनला सुद्धा आउटलाईन सेम क्लास दिले होते. बट काय अशी गोष्ट आहे ज्याच्यामुळे हे मल्टिपल या ठिकाणी सिलेक्ट झाले आणि आपले मल्टिपल सिलेक्ट होत नव्हते. एक वेळ आपण ग्रुप याच्यामधून रिव्ह्यू करून बघूया. आता म्हणजे तरी सुद्धा ग्रुपचाही काही रोलचाही काही याच्यामध्ये नव्हता प्रॉब्लेम. दुसरं काय असं होतं याच्यामध्ये, तुम्ही थोडंसं शोधून सांगा बरं मला, की आपण ऑटो ही गोष्ट त्या कम्प्लीट जे ठिकाणी. केलंय ना आपण ऑफ, हा, ते असू शकतं. ओके, ठीक आहे. चेक करूयात आपण, ऑटो कम्प्लीटला काढू आणि मग बघूयात. नाही, ऑटो कम्प्लीट सुद्धा नाही. ठीक आहे, ओके, सर आयडी आयडी या फॉर या दोघातून एक आहे काहीतरी. चलो ठीक आहे. आयडी सुद्धा आपण काढून बघूयात. ओके, हे बघा, आयडी साठीचा प्रॉब्लेम होता. आयडी मुळे होत नव्हतं, म्हणजे इथे तुम्हाला आयडी देणं गरजेचं आहे. ठीक आहे, आणि जर का फॉर ओके, आणि आयडीला तुम्हाला ओके, लेबलला आणि तुमच्या इनपुटला दोघाला या ठिकाणी तुम्ही, कारण काय की तुम्हाला दोघाला घ्यायचंय कंबाईन. ठीक आहे, दोघांचे तुम्ही फक्त एक एक सेपरेट बटन बनवत आहे. ठीक आहे, वेगळे वेगळे नाही होणार. किंवा दोघांना अटॅच करायला जसं आपण काय करतो, सिम्पली आपल्याला एखादा इनपुट जर का असेल, इनपुट आपल्याकडे आहे आणि जर का आपल्याला पाहिजे की याच्या आयडीला याच्यासोबत कनेक्ट करायचं, जसं की मी हा इनपुट घेतो, याला आयडी घेतो 1 नावाचा आणि एक लेबल घेतो. ठीक आहे, लेबल या ठिकाणी घेतो आणि लेबलमध्ये लाईक मी इथे करतो लेबल फॉर आयडी. हा,
सेव्ह करतो. आता बघा, जेव्हा तुम्ही या लेबलवरती क्लिक करत आहे ना, तर फक्त लेबल सिलेक्ट होईल जास्तीत जास्त, पण दुसरी काय ऍक्शन होणार नाही. इनपुटवर मला जायचंय तर इनपुटलाच क्लिक करावं लागेल अशा पद्धतीने. ठीक आहे. बट जर मला पाहिजे की ह्या लेबल आणि हा इनपुट दोन्ही अटॅच झाले पाहिजे, किंवा मी दुसरीकडे जर एखादा इनपुट घेतो तिथे हा लेबल आणि हा इनपुट जर अटॅच झाला पाहिजे, असं मला पाहिजे असेल, तर याच्यासाठी आपण यूज करतो फॉर हे ऍट्रिब्यूट, आणि सांगतो की बाबा हा लेबल कशासाठी आहे. तर बघा, आता मी लेबलवर जरी क्लिक करतो तर ऑटोमॅटिकली फोकस जे आहे माझा तो त्या इनपुट बॉक्समध्ये, म्हणजे आपण काय केलं, या लेबलला आणि या इनपुटला एंटरलिंक त्या ठिकाणी केलेला आहे. जसं की माझं लेबल एका ठिकाणी आणि इनपुट जरी एका ठिकाणी असेल तरी सुद्धा मी लेबलवर क्लिक केलेलं असताना, जसं मी इकडे इनपुट घेतो आणि लेबल त्याच्या दूर आहे, जरी मी लेबलवर क्लिक करतो तो इनपुटवरती फोकस करणार. म्हणजे जर का आपल्याला कंबाईन करायचंय किंवा इंटरकनेक्ट करायचंय आपल्या एखाद्या इनपुटला आणि आपल्या लेबलला, की लेबलवर जरी क्लिक झालं तरी सुद्धा ते त्या ठिकाणी त्या इनपुटवरती क्लिक झालं पाहिजे. आता इथे काय करत आहे आपण, इथे आपला इनपुट जो आहे तो आहे चेक बटन, असा छोटासा जो आहे तो इनपुट आपला आहे चेक बटन. ठीक आहे. आणि याच्यासाठी आपण इतरत्र या ठिकाणी वापरलेलं आहे लेबल. ठीक आहे. इथे जे काय तुमचं असेल ते लेबल. आणि आपण काय करत आहे की या दोघाला जर सेपरेट ठेवतो आपण, फॉर आणि आयडी जर यूज करत नाही, तर लेबलवरती क्लिक केल्यानंतर फक्त लेबल पुढचं काम करायचं ते बटन चेक नाही होणार. परंतु जर का मी लेबल आणि चेक दोन्ही जर का इंटरकनेक्ट करतो युजिंग फॉर, जसं की माझ्याकडे हा इनपुट आहे, याला जर मी टाईप देतो इथे चेक बॉक्स, आणि या दोघाला सेम आयडीचा वापर करून जर का इंटरलिंक करतो, तर मी जरी लेबलवर क्लिक केलं तरी सुद्धा काय झालं पाहिजे, माझा चेकबॉक्स जो आहे तो सिलेक्ट झाला पाहिजे. जसं की मी इथे लेबलवरती क्लिक करतो आणि माझा चेकबॉक्स जो आहे तो ऑटोमॅटिक सिलेक्ट होणार. तर या दोघाला इंटरकनेक्ट करण्यासाठी तुम्हाला आयडी आणि फॉर या दोन ऍट्रिब्यूटची या ठिकाणी गरज पडणार आहे. हे जास्त महत्वाचं तुम्ही लक्षात ठेवायचं. ठीक आहे. चेकबॉक्स करताना बघा, या ठिकाणी चेकबॉक्स ग्रुपिंग असं लिहूया. आणि याच्यामध्ये दुसरा पॉइंट काय लक्षात ठेवायचा आहे, पहिलं तर आपण बघूयात सिंटॅक्स काय असणार आहे. तर सेम कंटेनर असणार आहे तुमच्याकडे, कंटेनर असणार. कंटेनरला तुम्ही क्लास जो यूज करत आहे तो क्लास सेम यूज करायचा आहे तुम्हाला, जसं की बीटीएन ग्रुप, क्लास बीटीएन ग्रुप हा वाला. आणि त्याच्यामध्ये तुम्ही घेणार तुमचे इनपुट असतील ते दोन गोष्टी असणार याच्यामध्ये. ठीक आहे. कंटेनर मध्ये काय असणार, इनपुट आणि लेबल. ठीक आहे. जेवढे तुम्हाला पाहिजे तेवढे. ठीक आहे. जसं की अगेन इनपुट अँड लेबल अशा पद्धतीने. आणि इथे कंटेनर तुमचा क्लोज होईल. ठीक आहे. कंटेनरला या ठिकाणी आपण क्लोज करूया. अशा पद्धतीने घेऊ शकता. इनपुटला तुम्हाला काय करायचंय, क्लास सेम जे बटनला घेता येते. ठीक आहे. बीटीएन फक्त इथे द्यायचंय चेक, कारण तुमचा इनपुट जो आहे तो चेक असेल. टाईप जो असेल याचा चेक बॉक्स असा टाईप तुमचा असणार आहे. ठीक आहे. हा असणार तुमचा टाईप. आणि हाऊ टू यूज आयडी टू कनेक्ट विथ लेबल, हे तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं की इनपुट सोबत तुम्हाला वी हॅव टू यूज आयडी टू कनेक्ट विथ लेबल. आणि लाईक इथे तुम्ही आयडी इज इक्वल टू जे असेल, जसं की बॉक्स 1. ठीक आहे. लेबल मध्ये काय काय असणार मग, लेबल मध्ये तुम्ही क्लास यूज करणार आहे. बीटीएन जसा बटन साठी असतो तसा, जे काही तुम्हाला प्रायमरी वगैरे द्यायचा आहे, कलर वगैरे सुद्धा द्यायचा झाला तर तुम्ही देऊ शकता जसं तुम्हाला पाहिजे असेल बटन तसं. आणि इथे तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला हाव टू यूज फॉर ऍट्रिब्यूट. ओके. ऍट्रिब्यूट which get value of ID to interconnect with checkbox. ठीक आहे. इथे सुद्धा मी बॉक्स 1 असं. ठीक आहे. 3 गोष्टी महत्वाच्या आहेत.
पहिला की काय कंटेनरला चेक, ग्रुपचा जो आहे तो क्लास द्या कंटेनरला. ठीक आहे, बटन चेक द्या, इनपुट जो असतील तुमचे त्याला, आणि लेबल जे असेल त्याला यूज करा फॉर ऍट्रिब्यूट. इथे आयडी जो दिलेला आहे तो त्या फॉर मध्ये पास करून खतम. ठीक आहे, तर 3 गोष्टी ह्या महत्वाच्या लक्षात ठेवा. आणि सरळ सरळ इनपुट लेवल, आतमध्ये लेवलच्या वगैरे घ्यायच्या आहे काही गरज नाही आहे. ठीक आहे, चालेल. बट चांगला प्रयत्न होता सगळ्यांनी, जसं मला 1-2 ठिकाणी कोड वगैरे मिळाला आणि आपण सॉल्व्ह करून घेतला हा प्रॉब्लेम. ठीक आहे, नंतर सेम रेडिओ बटन साठी तुम्हाला असणार आहे चेक बॉक्सच्या ऐवजी तुम्ही रेडिओ बटन यूज करा. लाईक मी इथे चेक बॉक्सच्या ऐवजी करतो रेडिओ. रेडिओ 1 2 3 अशा पद्धतीने. ठीक आहे, आता रेडिओ मध्ये काय अशी गोष्ट असते, आता मी जर सेम असंच यूज केलं तर काय होईल, माझे रेडिओ बटन पण मल्टिपल सिलेक्ट होतात या ठिकाणी बघा. मल्टिपल बटन सिलेक्ट होते. आता रेडिओ बटन जे ते आपण मल्टिपल सिलेक्ट करण्यासाठी देत नाही, तर आपल्याला पाहिजे की एकच बटन सिलेक्ट झाला पाहिजे. काय ती गोष्ट आहे ज्याच्यामुळे आपण रेडिओ बटन जे आहे ते एकच काहीतरी सिलेक्ट होईल असं ऍट्रिब्यूट यूज करतो, सांगा बरं. नेमच. येस, आपण या ठिकाणी नेम यूज करतो, जे की नेम काय असणार, व्हॅल्यू काय असणार नेमची, तीनही बटनच्या सेम असणार. बरोबर, जसं की मी नेम इक्वल टू इथे जेंडर करा आणि लाईक इथे मेल फिमेल तुम्हाला काय द्यायचं त्या पद्धतीने देऊ शकता. आता मात्र तुमचं एकच कोणतं तरी बटन जे आहे ते सिलेक्ट व्हायला पाहिजे. ओके, अजूनही मल्टिपल बटन सिलेक्ट होते. नेम मध्ये काही आपलं चुकलंय का, जेंडर, ओके नेम सेम आहे. सर तुम्ही ते थर्ड मध्ये ना वरती घेतले नेम. थर्ड मध्ये काय केलं, ओके आपण इनपुट मध्ये घेतलं आणि इथे आपण ओके लेबल मध्ये नेम यूज केलेलं. बरोबर, ठीक आहे. ह्या गोष्टी तुम्हाला अशा करेक्ट करता आल्या पाहिजे, म्हणजे तुम्हाला करेक्शन त्याच्यामध्ये कळाले पाहिजे. आपल्याला नेम जे ऍट्रिब्यूट यूज करायचं आहे हे आपल्या लेबल मध्ये न यूज करता आपल्याला आपल्या रेडिओ बटनच्या इनपुट टॅग मध्ये यूज करायचं आहे. आता मात्र एकच कोणतं तरी सिलेक्ट व्हायला पाहिजे. ठीक आहे, जसं की मी 1 असेल किंवा 3 असेल, याच्यापैकी एकच कोणतं तरी सिलेक्ट अशा पद्धतीने. ठीक आहे, ह्या गोष्टी फेस आतापासून करायची सवय तुम्हाला असणं गरजेचं आहे, की या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या लक्षात राहतील. फाईन. आता जर तुम्हाला एखादा बटनचा टूल बारच बनवायचा आहे, मल्टिपल बटन, जसं तुम्ही बघा पेजिनेशन मध्ये असते, तुम्हाला खूप सारे पेजवर जेव्हा तुम्हाला आउटपुट मिळतं ना, तर खाली तुम्हाला त्याच्या ठिकाणी दिलं जाते असं की नेक्स्ट वगैरे असं दिलं जातं आणि पेज दिले जातात 1 2 3 असं की नेक्स्ट आणि असे. तुम्ही ज्या पेजवरती क्लिक करणार त्या नंबरचं पेज तुम्हाला या ठिकाणी मिळणार अशा पद्धतीने. तेव्हा तुम्हाला असा एक नंबरचा जो आहे किंवा बटनचा म्हणू शकता, एक छोटे छोटे बटन असणार आहेत आणि याचा तुम्हाला एक पूर्णच्या पूर्ण टूलबारच मिळतो. ठीक आहे, जसे की हे छोटे छोटे बटन अशा पद्धतीने. ठीक आहे, इथे तुम्ही तशा टाईपचा एक टूलबार जो आहे बटनचा तो घेऊ शकता. ऍक्च्युली पेजिनेशन हा सेपरेट पार्ट आहे तुम्हाला, जो की आपण नंतर डिस्कस करणार, पण हे अशा पद्धतीचं डिझाईन जर तुम्हाला करायचं झालं, बटनचा असा जर का टूलबार तुम्हाला बनवायचा झाला तर मग तसा बनवायचा. त्याच्यासाठी काय करणार, तुम्ही एक कंटेनर यूज करणार आहे. ठीक आहे, आणि त्या कंटेनरला तुम्ही सेम बटन टूलबार, ठीक आहे, की मला हा टूलबार पाहिजे बटनचा. ठीक आहे, हे सगळं काढून घेऊयात आपण ह्या ठिकाणी. ठीक आहे, आणि कंटेनरला तुमच्या क्लास असणार बटन टूलबार. ठीक आहे, कंटेनरच्या आतमध्ये तुम्हाला जसं की मला पाहिजे 5 बटनचा एक ग्रुप पाहिजे. ठीक आहे, तर मी त्या ग्रुपसाठी एक अगेन कंटेनर घेणार. ठीक आहे, जसं की मी त्याला देणार क्लास बीटीएन ग्रुप बटन ग्रुप. ठीक आहे, अशा पद्धती, म्हणजे एक मेन कंटेनर जो सांगेल की हा एक बटनचा टूलबार आहे आणि त्याच्यामध्ये मग ते जे काही तुम्हाला 5-6 बटन घ्यायचे
त्या बटनचा ग्रुप तुम्हाला त्याच्यामध्ये द्यायचा आहे. ठीक आहे. आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला जे बटन घ्यायचे, अँकर घ्या, बटन घ्या, तशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. 1 2 3 4च बटन आपण याच्यामध्ये घेऊया. ठीक आहे. इनपुट घेऊ शकता आणि हे सुद्धा घेऊ. बघा इथे तुम्हाला दिसेल की याचा एक ग्रुप या ठिकाणी बनलेला आहे. ठीक आहे. आता याला थोडस अजून डिझाईन करायला काय करणार आपण, बटनचं काय करणार, जे बटनचे क्लासेस आहे ते त्याच्यावरती अप्लाय करणार. सेम ऍक्च्युली बेसिक तुमचं एवढं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. हे क्लासेस तर तुम्ही जनरली सगळ्याच बटनला यूज करत, जसं की बीटीएन आउटलाईन प्राईम अशा पद्धतीने. बघा आता हा टूलबॉक्स जो आहे तुमचा बटनचा, या ठिकाणी टूलबार तुम्हाला दिसेल. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्या की हे का वेगळे वेगळे बटन आहे. तुम्ही म्हणाल सर एका बाजूला एक बटन जरी लावले तर होऊन जाईल, बरोबर आहे. जर मी या ठिकाणी हा वाला क्लास जर का या ठिकाणी आपण काढून टाकतो, ठीक आहे, आणि हा ग्रुपिंग वाला क्लास जर का आपण या ठिकाणी काढून टाकतो, तर आता हे झाले तुमचे बटन सेपरेट सेपरेट. ठीक आहे. याला ग्रुपिंग करण्यासाठी आणि अशा पद्धतीने तुम्हाला यूज करावा लागणार आहे ग्रुपवाला क्लास, आणि हा टूल बॉक्स आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला यूज करावा लागणार टूलबार वाला क्लास, बीटीएम टूलबार, आणि त्याच्यानंतर बीटीएम ग्रुप. अशा पद्धतीने तुम्ही बनवू. आता तुम्हाला जर सेपरेट सेपरेट पाहिजे असेल, सेपरेट बनवू शकता. जसं की या 4चा एक ग्रुप असला पाहिजे, अगेन याच्या समोर 4 बटनचा ग्रुप असला पाहिजे, तर तुम्ही आता हे बीटीएन ग्रुप जसे जसे पाहिजे तसे तसे याच्यामध्ये यूज करू शकता. जसं की आता मला 3 बटनचा अजून वेगळा ग्रुप असला पाहिजे, असं जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सेल करू शकता. ठीक आहे. हा 4 बटनचा आणि हा 3 बटनचा. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला गॅप पाहिजे असेल तर तुम्ही मार्जिन सेट करू शकता. जसं मी याला मार्जिन सेट करतो. बघा अशा पद्धती. तर हे झालं तुमचं बटनचा टूलबार. ठीक आहे. नेक्स्ट, ओके, याचा आपण एक वेळा पटापट स्ट्रक्चर लिहून घेऊ काय ते. एक मेन कंटेनर असणार याच्यामध्ये. ठीक आहे. बटन टूलबार साठी आपल्याला काय काय लागतं. बटन टूलबार याच्यासाठी लागणार तुम्हाला एक मेन कंटेनर. ठीक आहे. ज्याला तुम्ही क्लास देणार आहात बटन टूलबार. नंतर याच्यामध्ये असणार तुमचा कंटेनर किंवा सब कंटेनर याला म्हणू शकता, ज्याला तुम्ही क्लास देणार आहे बटन ग्रुप, आणि त्याच्यामध्ये असणारे तुमचे जे बटन पाहिजे ते बटन अशा पद्धतीने. आणि बटनला तुमचे सेम क्लास अप्लाय करण्यासाठी जे बटनला असतात ते. मी फक्त इथे बीटीएन घेतो, बाकी तुम्हाला जे अप्लाय करायचे ते करू शकतो. अशा पद्धतीचं स्ट्रक्चर असणार आहे. सब कंटेनर या ठिकाणी क्लोज होईल आणि नंतर तुमचा मेन कंटेनर अशा पद्धती. हे असणार आहे तुमचं स्ट्रक्चर बटन टूलबार साठी. ठीक आहे. आता याची सायझिंगचं थोडस पाहू. बटन सायझिंग साठी काय असणार ते बटन सायझिंग. ठीक आहे. त्या जो तुम्ही टूलबार घेणार आहे, ठीक आहे, बटन टूलबार सायझिंग कशा पद्धतीने त्याला साईज करणार. सायझिंग साठी तुम्हाला क्लास माहिती आहे. तुम्हाला जसं की मोठा साईज पाहिजे असेल तर LG, आणि छोटा साईज पाहिजे असेल तर SM तुम्ही
यूज करतात. ठीक आहे, बटन टूलबार साईज. ह्याच्यासाठी क्लास कोणता असणार आहे तुमचा? बटन ग्रुप लार्ज किंवा बटन ग्रुप स्मॉल असा असणार. ठीक आहे, जसे की इथे मी तुम्हाला बटन ग्रुप लार्ज, ठीक आहे, आणि याला दिवस आपण बटन ग्रुप स्मॉल, ग्रुप स्मॉल असं सेव्ह करूया. आउटपुट मध्ये चेक करूया. बघा, याची साईज तुम्हाला छोटी दिसेल, याची साईज तुम्हाला लार्ज दिसेल, आणि एक अजून घेऊया जो की मीडियम साईज किंवा तुम्ही त्याला डिफॉल्ट साईज म्हणू शकता, तो वाला, ज्याला मी स्मॉल किंवा लार्ज असं समजा. ठीक आहे, सब कंटेनरला तुम्ही हा बघा मीडियम, यालाही मी मार्जिन थोडीशी यूज करतो तर वेगळे वेगळे दिसतील अशा पद्धतीने. ठीक आहे, हा लार्ज, मीडियम आणि स्मॉल. कोणाला द्यायचे हे क्लास? तुम्हाला सब कंटेनरला तुम्हाला हे क्लास द्यायचे आहे. ठीक आहे, इथे मी लिहून घेतो फक्त यूज क्लास इक्वल टू btn lgr send to the sub container of button toolbar. ठीक आहे, या ठिकाणी सब कंटेनरला मी तो क्लास वाढवून घेतो, लाईक btn group lgr. ओके, आता सेम जर का तुम्हाला असं पाहिजे असेल की दोन बटन असणार आहे, ठीक आहे, दोन बटन असणार आहे आणि एक ड्रॉप डाऊन असणार आहे, म्हणजे दोन बटन आणि हा वाला तिसरा जो आहे माझ्या ग्रुपमध्येच एक ड्रॉप डाऊन असला पाहिजे, ज्याला आपण नेस्टिंग नेस्टिंग टूलबार म्हणू शकतो. ठीक आहे, नेस्टिंग बटन टूलबार किंवा नेस्टिंग बटन ग्रुपिंग या ठिकाणी आपण म्हणू शकतो. नेस्टिंग बटन ग्रुपिंग. ठीक आहे, म्हणजे नेस्टिंग म्हणजे काय, तर एकाच मेन बटन मध्ये काही सब पार्ट असणं त्याला आपण नेस्टिंग, एका याच्यामध्ये दुसरं असणं याला आपण नेस्टिंग म्हणतो. ठीक आहे, नेस्टेड म्हणतो. तसंच बटन मध्ये जर का आपल्याला करायचं झालं तर मग काय करावं लागेल, आणि जसं की एक बटन आपण या ठिकाणी डायरेक्टली प्रॅक्टिकलच करूया. एक या ठिकाणी कंटेनर सेम, पहिलं मी काढून टाकतो सगळं म्हणजे कन्फ्युजन नको. ठीक आहे, घेऊयात आपण या ठिकाणी कंटेनर. ठीक आहे, आणि या कंटेनरला सेम आपला क्लास असणार आहे बीटीएन ग्रुप. ठीक आहे, याच्यामध्ये तुमचे बटन, जसे की पहिलं बटन मी घेतो या ठिकाणी बटन फर्स्ट करून बटन 1. ठीक आहे, नंतर घेऊयात आपण बटन 2, बटन 2, आणि हे दोन बटन घेतले. तिसरं बटन जे आहे ते आपल्याला पाहिजे ज्याच्यामध्ये मल्टिपल ऑप्शन तुम्हाला मिळतील. तर याच्यासाठी तुम्ही काय करणार, या तिसऱ्या बटनच्या आधी तुम्ही परत याच्यासाठी एक ग्रुप घेणार. ठीक आहे, बटन ग्रुप घेणार, आणि या बटन ग्रुप मध्ये तुमचं तिसरं बटन असेल. तुम्ही जे करतो बटन 3. ठीक आहे, तिसरं बटन याच्या आतमध्ये असणार, आणि त्याच्यानंतर तुम्ही एक लिस्ट बनवून त्या लिस्टला तुम्हाला अटॅच करायचं आहे या बटन सोबत. ठीक आहे, हे झालं तुमचं बटन. ठीक आहे, त्याच्यानंतर मी घेतो या ठिकाणी एक UL आणि त्याच्यामध्ये LI. ती लिस्ट आपण या ठिकाणी घेऊयात की त्याच्यामध्ये काय असणार. ठीक आहे, LI मध्ये लाईक अँकर यूज करा, किंवा सध्या पुरतं मी फक्त लिहितो सब 1, सब 2 आणि सब 3 असे 3. ठीक आहे, तुम्हाला या बटनवरती काहीतरी नेव्हिगेट करावं लागेल रिअल टाइम मध्ये, तर तुम्ही काय करणार, या
LI मध्ये काय करणार, एक अँकर सुद्धा यूज करणार आहे. ठीक आहे, जसं की मी इथेच यूज करतो अँकर, आणि याच्यामध्ये तुम्हाला काय सब बटन 1 2 3 पाहिजे ते याच्यामध्ये घेऊ शकतो. 1 2 आणि 3 असे 3 बटन. आता हे झालं तुमची लिस्ट जी की या बटन मध्ये दिसायला पाहिजे. ठीक आहे, आता जर तुम्ही आउटपुट पाहिलं तर तुम्हाला लिस्ट वेगळी आणि तुमचे बटन वेगळे दिसणार आहे. ठीक आहे, ही इथे तुम्हाला लिस्ट या ठिकाणी दिसत आहे. ठीक आहे, मग आपण काय करणार, कसं अटॅच करणार, पहिलं तर सांगणार की हे जे बटन आहे, हे बटन एक लिस्ट याच्या आतमध्ये नेस्टेड असणार आहे. ठीक आहे, हे पहिलं सांगायचं. तर जे बटन आहे त्याला तुम्ही काही क्लास या ठिकाणी द्यायचे, जसं की क्लास बीटीएन तुम्हाला काय पाहिजे, प्रायमरी सेकंडरी ते घ्या अशा पद्धतीने. ठीक आहे, नंतर याला सांगा की हा एक ड्रॉप डाऊन टॉगल आहे. ऍक्च्युली हे तुमचं ड्रॉप डाऊन मध्ये व्हायला पाहिजे, बट मी एक वेळा सांगून देतो, नाही समजलं तरी काही काम नाही याच्यामध्ये. ठीक आहे, तुम्ही ड्रॉप डाऊन साठी एक स्पेशल देणार आहे. टॉगल याच्यासाठी यूज करतो आपण क्लास की तुम्हाला ही लिस्ट जी आहे ती हायली ठेवायची आहे. ठीक आहे, ही लिस्ट तुम्हाला बाहेर नाही ठेवायची, ही याच्या आतमध्ये ठेवायची आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, देन ड्रॉप डाऊन याच्यामध्ये ही लिस्ट घेण्याचं आहे. ड्रॉप डाऊन साठी तुमचं सेपरेट एक आहे, कंटेंट जो आहे तो सेपरेट आहे, तोही तुम्ही डिटेलमध्ये करणार. ठीक आहे, आणि आता आपल्याला या लिस्टला काय करूयात, एखाद आयडी देऊ. ठीक आहे, सांगणार की बाबा ही जी लिस्ट आहे ही या बटन मध्ये असावी. ठीक आहे, तर या ठिकाणी याला देतो मी ड्रॉप डाऊन ऍट्रिब्यूट. ठीक आहे, समजलं तर बघा, हे काही कंपल्शन नाहीये. ठीक आहे, की हे तुम्हाला याच्यामध्ये आलंच पाहिजे. ड्रॉप डाऊनचं तुम्ही सेपरेट करणार आहे. ठीक आहे, इथे सांगणार मी डेटा ऍस ऍट्रिब्यूट यूज करायचं आणि याची व्हॅल्यू ड्रॉप डाऊन. याची एखादी ड्रॉप डाऊन अशा पद्धतीची व्हॅल्यू, आणि याचाच आयडी आपण या ठिकाणी UL मध्ये यूज करू. ठीक आहे, याला आपण क्लास देणार ड्रॉप डाऊन मेनू. ठीक आहे, ड्रॉप डाऊन मेनू असा क्लास देऊयात, आणि हा सुद्धा एरिया लेबल करायचं, जसं त्या लेबल सोबत आपण कनेक्ट करत होतो तशा पद्धतीने. बघा, आता तुमचं बटन बनलंय. ठीक आहे, तो ड्रॉपडाऊन टाईपचं बनलंय, पण अजून तुमची लिस्ट या ठिकाणी कनेक्ट झालेली नाहीये. त्यासोबत लिस्ट या ठिकाणी दिसत नाही. याच्यावरती क्लिक केल्यानंतर लिस्ट दिसायला पाहिजे. युझिंग टॉगल तुम्ही त्याला हाईड केलंय, पण त्याला अजून त्याच्यासोबत इंटरकनेक्ट करणं आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी मी घेतो एरिया लेबल, जसं आपण लेबल सोबत कनेक्ट करायचो, तर लेबल बार, लेबल बार, आणि वरती लाईक ड्रॉप सेव्ह करूयात आणि चेक करूयात. ओके, जस्ट मिनिट चेक करतो मी करा काय राहिलं असेल. ड्रॉप डाऊन टॉगल आपण घेतलेला आहे क्लास या ठिकाणी ऑलरेडी. जी आपली जे आपलं बटन आहे त्याला ड्रॉप डाऊन आपल्याला या ठिकाणी टॉगल हा क्लास ओके घेऊन झालाय. नंतर एरिया लेबल बाय सुद्धा आपण यूज केलं ड्रॉप डाऊन. ओके, याचा आयडी जो आहे बटनचा तुमच्या तो सेम असला पाहिजे याच्यासारखा. तर याला मी एक आयडी देतो, आयडी इक्वल टू ड्रॉप डाऊन. सेम जसं आयडी ने आपण अटॅच केलं होतं, तिथे फॉर ऍट्रिब्यूट यूज केला होता, तिथे आपण एरिया लेबल बाय हा वाला ऍट्रिब्यूट यूज केलेला. ठीक आहे, सेव्ह करूयात. आयडी ड्रॉप डाऊन आणि एरिया लेबल बाय ड्रॉप डाऊन आपण सेम ठेवलाय. ओके, त्याच्यानंतर
एक अजून काहीतरी स्टेप बाकी आहे आपली. ओके, एक आहे याच्यामध्ये एरिया एक्सपांडेड आपल्याला तिथे सांगायचं आहे, बट त्याची गरज नसावी. बघूयात आपण. ठीक आहे, एरिया एक्सपांडेड नावाचा एक ऍट्रिब्यूट पण यूज करायचा आहे. बघूयात. एरिया एक्सपांडेड आणि व्हॅल्यू फॉल्स. ट्रू व्हॅल्यू करू. नाही, याचा रोल नाही याच्यामध्ये. येस, आपले जे अँकर घेतले त्याला आपला क्लास द्यायचा एक बाकी. अँकरला आपण क्लास दिलेला नाही आणि या ठिकाणी तुम्हाला क्लास यूज करायचा अँकर. क्लास आणि तुमचा क्लास असणार आहे ड्रॉप डाऊन आयटम सेव. ठीक आहे, ह्या एका क्लास मध्ये आपलं आउटपुट येत नव्हतं. ओके, ओके, ठीक आहे. जस्ट मी थोडासा आहे ना एक एक कोडच घेतो, एक डमी कोड घेऊयात आणि मग बघूयात आपल्याला त्याच्यामध्ये आपलं काय चुकत आहे ना. चेक करू. हा घेतला आपण कोड. पैकी आपले 2 बटन झाले. याच्यापैकी जे गरजेचं नाही ते काढून घेऊया. ठीक आहे, क्लास सेम डिटेल दिलाय त्याच्यामध्ये काढून घेऊया. ठीक आहे, आउटपुट बघूया. ओके, इथेही ड्रॉप डाऊन दिसत नाही. ग्रुप रोल नाही. सेमच काम करत. जस्ट मिनिट. कंटेनर मध्ये वगैरे घेतलं का बघूया आपण. फ्रेश मी हा सेम कोड घेतो. हा तर व्हायलाच पाहिजे. मी ऑलरेडी रेडीमेड हा कोड घेतलेला. आउटपुट असायला पाहिजे असं. ठीक आहे, ही गोष्ट आपण मागे ठेवू, कारण ऑलरेडी